2017मध्ये एक सुपरहिट चित्रपट आला होता आणि तो होता मायावान। आता या मायावानमध्ये एक असा खुनी होता जो एकाच्या शरीरामधून दुसऱ्याच्या शरीरामध्ये जायचा आणि त्या व्यक्तीकडून खून करून घ्यायचा। आज आपण असाच एक मायावान खुनी बघणार आहोत आणि तो खुनी प्रत्येक घरामध्ये आहे, प्रत्येक मनामध्ये आहे आणि जेव्हा हा मायावान वाढतो त्यावेळेस किती भयंकर घटना घडतात हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये। आता आजची घटना ही सस्पेन्स नाही आहे, तर ती अगदी सगळ्यांना माहिती आहे किंवा मी थंबनेलमध्ये पण ती दिलेली आहे। तर ही घटना सस्पेन्स नाही पण ती थ्रिलर आहे, कारण एक घर आहे, एक लोकेशन आहे आणि या ठिकाणी सुरू होतो खुनी खेळ। एकामागून एक मुडदे पडायला लागतात, आपल्याच रक्तानं आपलेच हात बरबटले जातात। आता या ठिकाणी संशय आणि प्रेम यांच्यामध्ये होणारा संघर्ष, काळजी आणि भीती यांच्यामधला जीवघेणा संघर्ष किंवा स्पर्धा आणि विश्वास आणि विश्वासघात यांच्या तराजूमध्ये स्वतःला तोलून स्वतःच्या संसाराचा निलाव मांडणारा हा खुनी आहे। आता हे सगळं जे आहे ना ते अत्यंत अनपेक्षित अशा पद्धतीचं होतं, अगदी काळजामध्ये कालवा कालव करणारी, मनसुन्न करणारी अशी ही आजची घटना आहे आणि ती घडलेली आहे कोल्हापूरमध्ये। कोल्हापूर या ठिकाणचं कागल आहे, या भागातलं गणेशनगर, काळम्मावाडी ही जी वसाहत आहे त्या भागामध्ये तापी नावाची एक 3 मजली घरकुल अशी बिल्डिंग म्हणजे घरकुलाची बिल्डिंग आहे। आता यामध्ये 2 नंबरचा म्हणजे तळमजला जे आहे त्या ठिकाणची 2 नंबरची खोली आहे। आता या रूममध्ये प्रकाश माळी नावाचे एक 40-45 वर्षाचे गृहस्थ राहत आहेत। आता हे प्रकाश जे आहेत ते अगोदर होमगार्ड होते आणि त्याच्यानंतर ते एका साखर कारखान्यामध्ये काम करतात, म्हणजे एका साखर कारखान्यात त्यांची नोकरी आहे। आता प्रकाश हे एक अत्यंत उत्साही अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे, सतत ते आनंदी राहत आहेत, आपल्यामुळे दुसऱ्यालाही आनंदी राहण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, तर अशा पद्धतीने त्यांचा तो स्वभाव आहे। आता ते सतत सामाजिक राजकीय जे उपक्रम असतात, कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये सुद्धा भाग घेत आहेत। आता प्रकाश यांचा परिवारसुद्धा अशाच पद्धतीचा होता, म्हणजे त्यांच्या पत्नी आहे, त्यांचं नाव आहे गायत्री, त्यांचं वय साधारण 35च्या आसपासचं आहे। यांची थोरली मुलगी आहे, तिचं नाव आहे आदिती, हिचं वय साधारणपणे 16-17 वर्षाचं आहे आणि ही जी मुलगी आहे ती मुलगी इचलकरंजी या ठिकाणचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये 11वीमध्ये शिक्षण घेते आहे आणि आता घरून येऊन जाऊन ती म्हणजे तिचं शिक्षण पण पूर्ण करते आणि घरचं पण म्हणजे घरचं काम वगैरे पण ती करते आहे। आता याचबरोबर ती हिचा धाकटा भाऊ आहे, त्याचं नाव आहे कृष्णांत। आता कृष्णांत जो आहे तो 13 वर्षाचा आहे आणि हा 8वीमध्ये शिकतो आहे। हा मुलगा पोलिओग्रस्त आहे। अशा पद्धतीचं हा परिवार आहे, कुटुंब आहे। आता वर्षभरापूर्वी हा जो परिवार आहे तो कागलच्या कोष्टी गल्ली जी आहे त्या ठिकाणी राहत होता, पण त्याच्यानंतर तापी बिल्डिंगमध्ये राहायला आलेला आहे। आता तसं पाहिलं तर एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, पती पत्नी आहेत, 18-19 वर्षाचा संसार आहे, म्हणजे हा परिवार हा अत्यंत आनंदी आहे, सुखी आहे असं वरून वाटत होतं। पण आतून मात्र पूर्णपणे पोखरलेला अशा पद्धतीचा हा संसार होता, कारण पती आणि पत्नी या दोघांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला होता, यांच्यामध्ये सतत वाद होत होते आणि पत्नी सतत फोनवरती बोलते आहे किंवा इतर काही कारणं आहेत, त्या कारणामुळे पतीच्या मनामध्ये शंका निर्माण होते, शंका उत्पन्न होते आणि आपल्या पत्नीचे बाहेर काहीतरी संबंध आहेत असं या पतीला वाटायला लागतं। पती संशयाने पछाडला जातो आणि यामुळे यांच्या घरामध्ये सतत वादंग व्हायला लागतात आणि याचमुळे मग म्हणजे पत्नी जी आहे ती अनेकदा माहेरसुद्धा गेलेली होती। माहेरच्या लोकांनी मग ह्या दोघांनाही समजून सांगितलं, दोघांच्यामध्ये समेट घडून आणण्याचा प्रयत्न केला, तुमची मुलं आता मोठी झालेली आहेत, अशा पद्धतीने वागू नका, एकमेकांशी भांडण करू नका वगैरे वगैरे ही जी मोठी मंडळी आहे ती सांगण्याचा प्रयत्न करायची। पण शंका आणि संशय काही केल्या कमी होत नव्हता। इतक्या वर्षाचा संसार करूनसुद्धा यांचा एकमेकांवरचा विश्वास जो आहे तो डळमळीत झाला होता, तो उडालेला होता। आणि आपल्याकडे एक म्हण आहे बघा, म्हणजे नावडतीचं मीठ आळणी, म्हणजे नावडत्या व्यक्तीनं म्हणजे मीठ जरी दिलं तरी पण ते आपल्याला आळणी म्हणजे ज्या व्यक्तीला ती आवडत नाही त्या व्यक्तीला आळणी वाटतं। या म्हणीप्रमाणे कोणत्याही गोष्टीवरून कोणत्याही कारणाने यांच्यामध्ये भांडण व्हायला लागलेलं होतं आणि या वादाने अशी घटना घडणार होती जिचा कोणीही विचार केलेला नसेल। तारीख होती 28 सप्टेंबर 2022 हा दिवस। आता या दिवशी सकाळी मुलगी जी आहे ती इचलकरंजीला तिच्या कॉलेजमध्ये गेलेली होती, मुलगा जो आहे तो त्याच्या शाळेमध्ये गेलेला होता। आता
पती काहीतरी कामानिमित्त घराच्या बाहेर गेले होते. घरामध्ये फक्त पत्नी होती. दुपारच्या साधारण 2चा सुमार झालेला होता आणि पती जे आहेत ते त्यांचं काम वगैरे उरकून घरी आले होते. आता यावेळेस पत्नी जी आहे ती कोणाबरोबर तरी फोनवरती बोलत होती. आता हे त्या पतीनं पाहिलं. पत्नीचं वागणं त्याला संशयास्पद वाटलं. तू फोनवरती कोणाशी बोलते आहे? आता यावेळेस तिनं फोन कट वगैरे केला किंवा उलट उत्तर वगैरे दिलं. आता यामुळे या पती आणि पत्नीमध्ये वादावादीला सुरुवात झाली. हा वाद जो आहे तो हाणामारीवरती आला आणि नवऱ्याला इतका राग आला, त्याचा राग काय अनावर झाला नाही. त्याने एक दोरी घेतली आणि त्या दोरीनं बायकोचा गळा आवळायला सुरुवात केली. आता त्या दोरीचा फास जो आहे तो त्या बायकोच्या गळ्याला बसलेला आहे आणि तिनं तो सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. पण हा फास जास्तीत जास्त आवळला जात होता. ती धडपड करत होती. तो फास मात्र अजूनच आवळत होता आणि काही वेळातच तिची धडपड जी आहे ती थांबलेली आहे आणि ती निष्प्राण झाली. तिचा जीव निघून गेलाय. तिचा मृतदेह खाली कोसळलेला आहे. आता आपण रागाच्या भरामध्ये बायकोचा खून केला, तिला संपवलं, पण याचं काहीही या पतीला वाटलं नाही. उलट त्या पतीचा राग जो होता तो शांत झालेला होता आणि त्यानं बायकोचं प्रेत जे आहे ते किचनमध्ये नेऊन ठेवलं आणि शांतपणे बाहेर येऊन बसला. पण आता त्याचं विचारचक्र सुरू झालेलं होतं. आपण खून केलाय, पोलीस येतील, मला पकडतील, जेलमध्ये नेतील, आपला संसार तर संपलेला आहे, पण आपल्या 2 लेकरांचं काय होईल? आपल्या मुलांचं काय होईल? माझा कृष्णांत जो आहे तो 13 वर्षाचा आहे, अपंग आहे. आता त्याचं कसं होईल? त्याचा सांभाळ कोण करेल? आणि आपण गेल्यानंतर त्याचे फार हाल होतील. मग आता करायचं काय? मग त्याचीही हत्या करायची का? आता राहिला प्रश्न आपल्या थोरल्या मुलीचा. ती वयात आलेली मुलगी आहे, कॉलेजला जाते आहे, पण आपल्या माघारी तिचं काय होईल? आई बापाविना ती लेक आहे, म्हणजे लेक असेल, आणि हा समाज जो आहे तो तिला कोणत्या नजरेनं पाहिल? हिची आई अशी वागत होती, त्यामुळे बापानं आईला मारलं आणि बाप तुरुंगामध्ये गेला. अशा पद्धतीचा कलंक हिच्या माथी कायम राहील आणि यामुळे माझी मुलगी मोडून पडेल आणि त्या मुलीला जीवन नीट जगता यायचं नाही. मग काय करायचं? तर या मुलीलासुद्धा मारून टाकायचं, म्हणजे मुलालाही मारायचं आणि मुलीलासुद्धा मारायचं. अशा पद्धतीचा विचार जो आहे तो या बापाच्या मनामध्ये घोळत होता. आणि नंतर आता त्या पहिली हत्या तर ती झालेली होती, ती झाली होती संशयामुळे. आता दुसरी हत्या होणार होती, ती होणार होती प्रेमामुळे आणि काळजीमुळे. आता बराच वेळ झाला. प्रकाश जो आहे तो विचार करत होता, बाहेर बसलेला होता. साधारणपणे 2-3 वाजता त्यानं बायकोला मारलं होतं, घरात प्रेत पडलेलं होतं आणि त्यानंतर 2-3 तास उलटलेले आहेत. संध्याकाळच्या 5चा सुमार झालेला आहे. त्याचा मुलगा कृष्णांत हा शाळेतनं घरी आला. आता बाप जो आहे तो घराच्या बाहेर शून्य अवस्थेमध्ये बसलेला होता. मुलगा सरळ घरात आला, किचनमध्ये गेला, त्यावेळेस त्यानं पाहिलं आई मृत अवस्थेमध्ये पडलेली आहे. आता हा 13 वर्षाचा पोरगा, त्यानं आईला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती आई कधीच उठणारी नव्हती. आता यावेळी त्या मुलाला या गोष्टीची जाणीव झाली आणि आई आपली गेलेली आहे, आई आता आपल्याला परत कधीच मिळू शकत नाही आणि यामुळे तो आता तिथं रडायला लागलेला आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर आता बाप पण आत आलेला आहे. बापालाही काय करावं ते सुचे नाही. आता या मुलाला कसं समजून सांगावं हे सुद्धा बापाला कळत नव्हतं आणि बापानं त्या बायकोच्या गळ्यातली दोरी जी आहे ती काढलेली आहे आणि आपल्या लाडक्या लेकाच्या गळ्यामध्ये अडकवली आणि त्याच्या भोवतीसुद्धा फास आवळायला सुरुवात केली. हा एकुलता एक मुलगा आहे, सगळ्यांचा लाडका आहे. अपंग असल्यामुळे त्याची सगळ्यात जास्त काळजी वाटत होती. लहानपणापासून याला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळला होता, पण आज त्याच लेकराचा जीव घेतला जात होता आणि जीव घेणारे हात तेच होते जे कालपर्यंत याला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळत होते, त्याचा पाळणा होत होते आणि त्याच हातांनी या मुलाची हत्या करण्यात आली. या ठिकाणी पहिली हत्या 2-3 वाजता झाली, दुसरी हत्या 5-6 वाजताच्या दरम्यान झाली आणि आता तिसरी हत्या करण्यासाठी बाप मुलीची वाट बघत होता. रात्रीच्या साधारण 8चा सुमार झाला होता. मुलगी इचलकरंजीवरून घरी आलेली होती. ती घरामध्ये शिरली आणि किचनमध्ये तिनं आईचा आणि भावाचा मृतदेह पाहिला. पोरीनं किंकाळी फोडलेली आहे आणि तिथून पळून जाण्याचा ती प्रयत्न करायला लागली, पण बाप आडवा आलेला आहे आणि त्यानं तिला अडवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलीनं तिथून निसटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यावेळेस त्या बापानं वरवंटा उचलला आणि त्या लेकीच्या डोक्यामध्ये घातला. मुलगी रक्तबंबाळ झालेली आहे आणि खाली कोसळली. त्याचबरोबर ती मग त्या बापानं त्या मुलीचा सुद्धा गळा आवळायला सुरुवात केली. बघा, मुलगी म्हणजे बापाचं काळीज आणि बाप म्हणजे मुलीचं काळीज. एकमेकांवरती प्रेम करणारे हे निस्वार्थी जीवलग. बापाचा सगळ्यात जवळ जास्त जीव जर कोणावरती असेल तर तो असतो त्याच्या मुलीवरती आणि मुलीचा सगळ्यात जास्त जीव कोणावर असतो तर तो असतो बापावरती. आपली मुलगी सुखी राहावी, याच्यासाठी आनंदी राहावी, याच्यासाठी ते जे वडील आहेत ते जगत असतात. ते वडील जे आहेत ते तिच्या सुखासाठी, तिच्या आनंदासाठी त्यांचं आयुष्य खर्ची घालत असतात आणि
तिच्यासाठी जगत असतात, तिच्यासाठी ते मरत असतात. पण या ठिकाणी त्याच लेकीचा गळा बाप घोटत होता आणि अखेर त्या मुलीचा सुद्धा यानं जीव घेतला. आणि हा जो हसता खेळता परिवार आहे, घर होतं, त्या घरामध्ये 3 मृतदेह पडलेले होते. बाप मात्र निर्विकार होता. नंतर हा जो आहे तो त्याच्या भावाकडे गेला आणि त्या भावाला सांगितलं की मी अशा पद्धतीनं सगळ्यांना मारून टाकलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर त्या भावाचा विश्वास बसला नाही. तू अशा पद्धतीची जीवघेणी थट्टा करू नकोस वगैरे वगैरे तो भाऊ सांगायला लागला. पण या ठिकाणी यानं आपला गुन्हा कबूल केलेला होता, भावाला सगळं सांगितलेलं होतं. आणि त्यानंतर हा जो बाप आहे तो काही वेळाने कागल पोलिसांमध्ये हजर झाला. जे घडलं ते त्यांना सांगितलं. पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली. त्याच्यासह ते घटनास्थळी आले आणि तो जो काळ होता तो नवरात्रीचा होता. आजूबाजूला दांडियाचे कार्यक्रम चालले होते. आता तापी बिल्डिंगमध्ये पोलीस आलेले आहेत हे जेव्हा काही लोकांना कळलं, काहीतरी अघटित घडलेलं आहे हे लोकांना समजलं आणि मग लोक त्या ठिकाणी यायला लागलेले होते. पोलिसांनी या ठिकाणी पंचनामा केलेला आहे, जबाब घेतलेले आहेत. बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आणि कायदेशीर पद्धतीनं तपासाला सुरुवात केली. आता यावेळेस सारी बिल्डिंग त्या घराच्या बाहेर जमा झालेली होती. प्रचंड गर्दी जमलेली होती आणि घरात दुपारी 2 वाजल्यापासून हत्येचं सत्र चालू होतं. 3 मर्डर झाले होते. एवढं सगळं घडलं पण याची माहिती शेजाऱ्यांनासुद्धा कळलेली नव्हती. जिन्यावरून कितीतरी लोक गेले होते, कितीतरी लोक आले होते, पण कोणाला काहीही कळलेलं नव्हतं, कोणाला काहीही माहिती नव्हतं आणि हे भयंकर हत्याकांड त्या ठिकाणी घडत होतं. आता या घटनेची फिर्याद यांचे म्हणजे मेहुणे जे आहेत त्यांनी दिलेली आहे. आता या प्रकरणामध्ये आरोपी प्रकाश याच्याबरोबरच त्याचे भाऊ, बहीण, आई यांनासुद्धा सहआरोपी करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीनं चारित्र्याच्या संशयावरून बायकोची हत्या होते आणि मुलांचं कसं होणार या काळजीनं त्यांचीसुद्धा हत्या केली जाते. आता या सगळ्या घटनेमध्ये मुख्य खुनी कोण होता, ही घटना नक्की कोणी घडवली होती, या सगळ्या हत्याकांडाचा मास्टरमाइंड कोण होता, हा संपूर्ण परिवार संपवणारा निर्दयी हत्यारा कोण होता, तो हत्यारा आहे संशय. हा संशय असा खुनी आहे जो नाती संपवतो, माणूस संपवतो, माणुसकी संपवतो, सगळं संपवतो, घरदार संपवतो, आयुष्य संपवतो. पण हा खुनी कोणालाही सापडत नाही. तो फक्त लोकांना माध्यम बनवतो आणि आपलं काम साध्य करून घेतो. अशा पद्धतीने हा मायावान खुनी जो आहे त्यानं त्याचं काम केलेलं होतं आणि आता तो अजून कोणाच्या तरी शरीरामध्ये घुसून अशा पद्धतीने काम करण्याच्या तयारीमध्ये असतो. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा, पाठीमागं अनेक वेळा या विषयावरती आपण बोललेलो आहोत. पुन्हा एकदा त्या गोष्टीची उजळणी करूया. ते म्हणजे संशय हा मायावान आहे. संशय हा भल्याभल्यांना उद्ध्वस्त करतो. तो जर निर्माण झाला किंवा जर वाटायला लागले की बाबा संशय आहे तर ती गोष्ट स्पष्टपणे बोलून घ्या, जोडीदाराला विश्वासात घ्या आणि जर समजा तुम्हाला तुमचा जो संशय आहे तो खरा असेल तर मात्र एकमेकांपासून दूर राहा. पण कोणताही हिंसाचाराचा, खुनाचा, मारण्याचा विचार किंवा बेकायदेशीर विचार करू नका आणि कृती तर करूच नका. हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, कान आणि डोळे यांच्यामध्ये अंतर असतं हे लक्षात ठेवायचं. आपण एखादी गोष्ट ऐकतोय ती खरीच असते असं नाही. या गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा अगोदर ती गोष्ट प्रत्यक्ष पहा, खात्री करा आणि मगच विश्वास ठेवा आणि कायदेशीर पद्धतीने वाटचाल करा. आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. आता या गोष्टीचा तपास चाललेला आहे. कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यापर्यंत येऊ शकते, भविष्यात येऊ शकते. आता तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि तुम्हाला याबद्दलची अजून काही वेगळी नवीन माहिती असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि जाता जाता पुन्हा लक्षात ठेवा, जर संशय नावाचा मायावान आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला लागला असेल तर तात्काळ त्याला त्याच ठिकाणी संपून टाका. नाहीतर काय अघटित घटना घडते याचा आपण विचारही करू शकत नाही. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.